नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय थोडा वेगळा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय काय आहे तर आता सध्या आपली बाजरी पाठीमागे जी बाजरी दिसती ती सध्या फुलोऱ्यामध्ये बाजरी आहे, म्हणजे निसून आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या बाजरी निसवलेली आहे, म्हणजे फुलोऱ्यात आलेली आहे. इकडं जे आहे तर शेजाऱ्याची ज्वारी आहे, तिकडं जे बघताय तर ज्वारी काढलेली आहे. नंतर ती आपली ज्वारीच आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे जे आहे तर इकडं बी ज्वारी आहे, काढाय आलेली ज्वारी इकडं. आणि बरेच म्हणजे सर्व शेतकऱ्याचे सध्या गहू काढणे चालू आहेत. काही जणांचे काढायला आलेले आहेत, काही जणांचे खळे चालू आहेत, काही जणांचे तुम्हाला सांगतोय. त्यानंतर हरभरे काढायला चालू आहेत, काढायला आलेले आहेत, काही जणांचे काढायला चालू आहेत काही. त्यानंतर तुम्हाला सांगतोय की इकडं ह्या जी गंजी दिसतात, ही इथं एक गंज आहे, पलीकडे एक गंज आहे, ही घेवडा पिकाची गंज आहे. आणि अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, निसर्गाने काय केलं आहे, पाऊस चालू केला आहे. म्हणजे एक तर आपल्याकडं सरकारही लक्ष देत नाही, आणि त्यानंतर निसर्ग बी तुम्हाला सांगतो आपल्याला म्हणजे हटकून म्हणजे ज्यावेळेस आपल्याला म्हणजे तुम्ही विचार करा की आपण जून जुलैमध्ये ज्यावेळेस आपण पेरणी करीत असतो खरीपाची, तर जून जुलैमध्ये पेरल्याच्या नंतर जास्त पाऊस कधी होतो, नुकसानकारक पाऊस कधी होतो शेतकरी मित्रांनो, आपले पिकं काढणे ज्यावेळेस येत असतात, म्हणजे कापसं फुटायला चालू होत असतात, सोयाबीन काढायला चालू होत असते शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस नुकसानकारक पाऊस पडतो शेतकरी मित्रांनो. म्हणजे ते खरीपाचं पीक बी आपलं काढायला सुरुवात झाली की त्यावेळेस पाऊस चालू होतो. आणि आता रब्बीचं पीक, हे ज्वारी बघता इकडं पाठीमागं शेजारी ज्वारी आमच्या, ही ज्वारी आता काढायला आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही ज्वारी काढायला आल्याच्या नंतर म्हणजे दरवर्षी बरं का, हे यंदाचं पहिलंच वर्ष नाही, हे दरवर्षी हरभर काढा येऊ द्या, गहू काढा येऊ द्या, ज्वारी काढा येऊ द्या, ह्या वेळेस 100% शेतकरी मित्रांनो पाऊस येणार का तर येणार 100%. आता पाऊस येतो, कधी वारं जास्त येतं, कधी 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 गारपीटसुद्धा होतं शेतकरी मित्रांनो. गारपीट झाल्यावर तर म्हणजे काही राहतच नाही शेतकरी मित्रांनो. वारं पाऊस आला तरी थोडंफार काहीतरी राहतं, परंतु जर गारपीट झाली तर शेतकरी मित्रांनो इतकं बेकार अवस्था होती की काहीच नाही राहत शेतकरी मित्रांनो. सगळं म्हणजे गहू आसन, गहू काढायसारखं राहत नाही आहे. त्यानंतर ज्वारी काळी पडती आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वैरण जी असते जनावराची तीसुद्धा खाली पडल्याच्या नंतर काळी पडती आहे, खायासारखी राहत नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे सरकार तर आपल्याला साथ कोणीच देत नाही, कोणचं सरकार येऊ द्या तर साथ देत नाही शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे निसर्ग बी आपल्याला मुद्दाम केल्यावानी करतो शेतकरी मित्रांनो. म्हणजे आपल्याला आधी मेहनत करून देतो व्यवस्थित, आपण रात्री बेरात्री पाणी देतो त्याला शेतकरी मित्रांनो. दिवस निघल्या अंधारातच शेतकरी मित्रांनो आपण कामाला सुरुवात करतोय. आणि इतकं काम केल्याच्या नंतर ज्यावेळेस पिकं काढा येतात त्यावेळेस 100% पाऊस पडतो शेतकरी मित्रांनो. तर हे निसर्ग असं सळवायला लागला शेतकरी मित्रांनो. असं वाटतं की शेती सोडून द्यावा, म्हणजे करूच नाही शेती शेतकरी मित्रांनो, असं वाटतं. आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही, आता आपली बाजरी जी आहे तर आता फुलोऱ्या अवस्थेत आलेली आहे. आता तुम्हाला सांगतो, इतकं जास्त का वारं नव्हतं, परंतु थोडंफार प्रमाणात वारं सुटलं होतं. तर जास्त वारं नसल्या म्हणजे थोडं वारं असल्यामुळं बी थोडी म्हणजे हे इथं बघा, इथं पडलं आहे थोडंसं. तरी बाजरी थोडं वारं सुटलं आहे तरच पडली, आणि थोडं जास्त सुटलं असतं तर शेतकरी मित्रांनो खाली सगळी बाजरी पडली असते. तर शेतकरी मित्र हा बघा, आता सध्या म्हणजे भरायला चालू आहे. म्हणजे बाजरी अजून 15 दिवसाला ही आपली बाजरी जी आहे तर काढायला येते. तर शेतकरी मित्रांनो अजून 15 दिवसाला काढायला येते. तर अशा अवस्थेत जर शेतकरी मित्रांनो पाऊस वारं जर आलं तर किती नुकसान आहे शेतकऱ्याचं. आता माझं एकट्याचंच नाही आहे, म्हणजे की सगळ्या शेतकऱ्याचे सध्या ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी, घेवडा आसन असे पिकं काढायला आलेले शेतकरी मित्र. हे झाल्यानंतर आणखी डबल पाऊस चालू झाला आहे. म्हणजे ह्याला पावसाळ्यात ज्यावेळेस आपल्याला पाऊस पाहिजे असतो त्यावेळेस आपल्याला वरी बघावं लागतं की केव्हा येतो आहे म्हणून.
आणि ज्यावेळेस गरज नसती त्यावेळेस शेतकरी मित्रांनो असा नाही म्हणजे गरज नसली तरी बी मुद्दाम होऊन येणार. तर हे दरवर्षी चालू आहे. हे जे तुम्हाला सांगतोय की फेब्रुवारी महिन्यात आपली पिकं काढायला चालू असते तर, आणि फेब्रुवारी महिन्यात गारा असत्यान वारा असन तुम्हाला सांगतो 100% हे येणारच, पाऊस येणारच. आणि सध्या काय असतंय की आंब्याचा मोहर असतं. यंदा भरपूर प्रमाणात आंब्याला मोहर आलता, परंतु शेतकरी मित्रांनो त्याला काही राहिलं नाही. का की मागल्या 15 दिवस आबाळ होतं, धुई होतं, त्याच्यामुळे काहीच राहिलं नाही शेतकरी मित्रांनो. जेवढा फुलावर आलता त्याला मोहर आलता तेवढा गळून गेला आणि थोडेफार प्रमाणात आंबे लागलेत. आणि आता जे बारीक बारीक आंबे लागलेत ते बी आता तुम्हाला सांगतो हे असं आबाळ आलं, पाऊस पडला आणि धुई आली की तुम्हाला सांगतो ती बी जिरून जाते, म्हणजे गळून जाते शेतकरी मित्रांनो. म्हणजे आंब्याला बी काय राहत नाही. तर शेतकरी मित्रांनो कुंकड पाऊस आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या गावावरून आपला व्हिडिओ बघताय, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका. धन्यवाद.